महाराष्ट्राच्या राजकारणात आता विधान परिषदेचा रणसंग्राम सुरू झालाय. येत्या 12 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान होणार असून निवडणूक आयोगाने याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केलाय. पण खरी खळबळ माजली आहे ती शिवसेना शिंदे गटामध्ये. उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत असतानाच पुणे जिल्हा महिला आघाडीने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून त्यांना पुन्हा उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे. नीलम गोरे यांनी पक्ष संघटनेसाठी काहीही केलं नाही, उलट महिला कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करून भांडणं लावली, असा खळबळजनक आरोप या पत्रात करण्यात आलाय. एखाद्या सामान्य शिवसैनिकाला संधी द्या, नाहीतर तुमचीही फसवणूक होईल, असा इशाराच कार्यकर्त्यांनी दिलाय. तिकडे गणिताचा विचार जर आपण केला तर एका जागेसाठी 27 मतांचा कोटा हवाय. त्यामुळे महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येतील, तर महाविकास आघाडीला दुसऱ्या जागेसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आता पाहायचं हे आहे की एकनाथ शिंदे आपल्या जुन्या सहकार्याला साथ देतात की सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करतात. तुम्हाला काय वाटतं? नीलम गोरे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल का? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा.